अस्सलाम वालेकुम, वेलकम टू अवर चॅनल सफर ए जायका. आज तुम्हाला मी मटर पनीरची रेसिपी दाखवणार आहे. याच्यामध्ये आपण कांदा घेणार आहे, लसूण घेणार आहे, टमाटर घेणार आहे, आला घेणार आहे, आता मिरची घेणार आहे, काजू घेणार आहे. आता थोडेसे तेलमध्ये कांद्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला. कांदा थोडासा परतून घेतला, ब्राऊन झाल्यावर त्याच्यामध्ये ते आलं, लसूण, मिरच्या, काजू ते पण सगळं भाजून घ्यायचं आहे. ते भाजून झाल्यावर टमाटेही भाजून घ्यायचं आहे. थोडंसं भाजून झालं, चांगलं भाजून घ्यायचं आहे. थंड झाल्यावर मसाला ते आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. हे आपला मसाला रेडी आहे मटर पनीरचा. चांगलं हे आपण पनीर घेतले आहेत, याला कढाईमध्ये थोडंसं बटर आणि थोडंसं तेल घालून त्याचं थोडंसं भाजून घ्यायचं आहे. ब्राऊन झालं, गोल्डन ब्राऊन झालं की काढून घ्यायचं आहे. हे मटर आहे, थोडेसे मटर नमक टाकून थोडं शिजवून घेतलं आहे. हे ड्राय मसाले आहेत, गरम मसाला, जीरा, दालचिनी, लवंग, तेजपत्ता आहे. थोडंसं तेल घेतलं कढाईमध्ये, हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. मग आपला जे मसाला रेडी झाला आहे, मसाला पिसून झाला आहे, ते त्याच्यामध्ये वाटण टाकून घ्यायचं आहे. मसाला चांगला भाजून घेतला, हळदी, लाल मिरची, धनिया पावडर आणि हे नमक हे त्याच्यामध्ये टाकून त्याला पण चांगल्यापैकी भाजून घ्यायचं आहे. हे दही ॲड केलं आहे, दही पण टाकून भाजून घ्यायचं आहे. हे तर बघा आपला मसाला एकदम चांगल्यापैकी भाजून झाला आहे. चांगलं भाजून घ्या. हे मटर ॲड केले, शिजवलेले मटर जे आहे ते त्याच्यामध्ये टाकले आहे. कोथिंबीर टाकली आहे, हे आपले कोथिंबीर टाकले आहे. हे गरम मसाला आहे आणि थोडीशी कसुरी मेथी टाकलेली आहे त्याच्यामध्ये. मग लास्टमध्ये हे आपले पनीर टाकायचं आहे. ते पण थोडं झालं की क्रीम टाकायचं. हे आपले मटर पनीर बनवून झालं आहे, बघा कसं झालं आहे. हे आम्ही डेकोरेट केल्यावरती क्रीम टाकून. तुम्हाला कसं वाटलं माझं मटर पनीर? लाईक, कमेंट आणि शेअर करा. धन्यवाद.